काय बसल्या पेंड्याच्या मागं लागत. चला ना, ते बाया आल्या म्हटलं, पैसे गिसे मागून घ्या पटकन. हो, आम्हाला झालं मोकळं करा, उशीर होईल ना अजून. त्याचा फोन यायचा तर बसा लागत. त्याला मी 5 वाजता येतो म्हणून सांगितलं आहे ना. लवकर जा आणि पटकन पैसे हातेल करा. बाबा म्हणलं आतापासून जाऊ देते का? 5-5:30 वाजते. हो, आता हे पेंड्या अजून 3 वहीच्या पेंड्या राहिल्या टाकायच्या नेऊन. हे कंदील बुडा आम्हाला सुट्टी देते का? मग आता हे आम्ही काही जाऊ का? रातच्या 8 वाजता जा. तेव्हा ते आलं कंदील बुडा. कंदील बाबूजी इकडे हो, इकडे या. काय अरे बा तुमचं? जा ना मंदिराचे. आम्हाला हे पटपट पेंड्या उचलू द्या. 2-3 वही राहिल्या अजून, राहून जायचं तर बसा लागत. तसं नाही ना बाबूजी, ते बायापच्चे पैसे घेऊन आम्हाला लवकरात लवकर पोहोचते करणे आहेत. त्याच्यानं उशीर होईल म्हणून म्हणलं उद्या होते ना पेंड्या उचलणं. कुठे जाते? नाही हे बा मध्ये पेंड्या टाकल्याशिवाय जाऊ देत नाही बा मी. हो, 5-5:30 वाजेपर्यंत होऊन जाते. मी बोली करेल पूर्ण हे जमा करून द्या म्हणून. हो, आता कसं म्हणतात जाता तुम्ही? मग असं करा, तुम्ही जा आणि त्याला म्हणा पैसे सांगितले म्हणा बाया ना. हो, देऊन द्या आमच्याजवळ म्हणा. मागून घ्या शांताबाई. नाही एवढं असतं तर मग काय लागलं असतं? भरोसा नाही त्याइले. तुम्हाला देते ते पैसे बाया. तुम्ही जा आता, भले लागेल तर आम्ही पेंड्या उचलतो तोपर्यंत. तुम्ही पैसे हातात आले की मला फोन करा, आम्ही येऊन जातो. मग तसं करता का? मग ठीक आहे. मग तुम्ही आता हे पेंड्या उचलून त्या गंजीवर नेऊन ठेवा. आम्ही तोपर्यंत पैसे आणून घेतो, फोन करून देतो. कंदील बाबूजी चालते का म्हणलं? बायाच्या बदलीत आम्ही 3 जण काम करतो म्हणलं. चालते ना आपल्याला काय? आता कोणी त्याच्या बदली तुम्ही केलं तर काही हरकत नाही. हो, चला घ्या मग रबर पेंड्या घ्या. चला गंजीवर येऊ द्या. भानू आहेस तिचा. चला होतं मग मी पुढे. जा मग लवकर. हो, पटकन जा घाईनं आणि आम्हाला फोन करा पैसे हातात भेटले की. हो, बिलकुल. तुम्ही म्हणलं लवकर यायची कोशिश करा. रपर पेंड्या नेणं सुरू करा. आम्ही उचलतो पेंड्या. हो ना, फक्त फोन याची वाट आहे आम्हाला. हो, मग कंदील बुडा जाणी त्याच्या पेंड्या जाणी. हो ना उचलतो आम्ही. तुम्ही जा आता पटकन. घाई गडबड करा लवकर. पटकन पैसे हातेल करा. जा फास्ट मध्ये. भेटल्या मी आता म्हणलं घरी आहे का नाही आता. हो, तर आम्हाला समजलं आता तुम्ही आल्या म्हणे. काय बचत गटाचा मग विड्रॉल झाला वाटते मग नाही. हो, आता कसं त्याला जात होतं लवकर घेऊन पैसे, म्हणून आम्ही वावरातून लवकर आलो. तर म्हटलं असं तर मग देऊन द्या पैसे. मग त्याला कसं लवकर जायचं होतं. काय करा काय सांगा तुम्हाला आता. सुशीला म्हणेच म्हणे आपण म्हणे तुमच्या घरी संध्याकाळी आता येणार होतो आणि तुम्हाला ते सांगणारच होतो. मोठा केस पडला म्हणलं आम्हाला. काय सांगा काय नाही. हो, इथून गेलो आम्ही 11:30 वाजले बँकेत झाले. तर तिथं गेलो तर बापा भली मोठी लाईन. 3 वाजता नंबर लागला म्हणलं आमचा. 3 वाजता लागलं तर मग काय करता, बँकेतले पैसे ते म्हणे 5 लाखाचा विड्रॉल होऊ शकत नाही म्हणे बाई. आता कसं आहे म्हणे, इलाज नाही म्हणे राहिला आमचा. आता कॅश नाही काही नाही. आता एक तर सोमवार शिवाय पर्याय नाही. एक तर शनिवार बंद आहे, रविवार बंद आहे. बापा किती आपत केली शांताबाई तुम्ही. आता हे काय सांगतील मला त्या माणसाला पैसे मागितले तर. तुम्ही म्हणा लवकर तर झालाच होतं का नाही. हो ना, आता यातून म्हणले आता उशीर झाला. आता बँकेत जायपर्यंत करू काय आम्ही आता. आणि एक तर पैसे सरले ना मग. ते म्हणे बा एक तर 2 लाखाचा होत नाही म्हणे. तुम्ही चेक लिहून आणला म्हणे. आम्ही दुसरा चेक नेला नव्हता. पाहिजे तर 5 लाख. आता लस पंचायत झाली. आता कसंच करा. आता ते माणूस फोनावर फोन करून द्यायला वाटते त्याला. आता त्याला आम्ही वावरात थांबवलं. त्याच्या बदल्यात आम्ही घरी आलो. म्हटलं पैसे घ्या त्याला रवाना करा. आता काय सांगा त्याला. काय सांगा लागते. जे खरं आहे ते सांगायचं. आता बँकेचं काय आपला दोष आहे का येत नाही. आपल्याला आता बँकेची कॅश नसल्यावर ते काय करणार आहे. आता सोमवारी घे ना म्हणा पैसे तू. सोमवारी पैसे भेटते ना म्हणा. काय सांगा बाबा ते ऐकते का नाही. आता मी फोन लावते त्याला सांगून देतो. पैशाचा काही मेळ बसला नाही. कालू भाई भी आ गए क्या? अरे बोलो कालू भाई, कैसी क्या चक्कर हो गई? बाबा आपने वो 3,70,000 में के 3,20,000 बाकी है तुम्हारी तरफ. वो कैसा वो शिवलाल टोयगोटी शुक्रवार को देने वाला था ना. तो तुम बोले कि शुक्रवार को आके लेके जाओ, इसलिए आ गए बा. काय तेरा जा अभी तक आया नहीं ना. वो 5-5:30-6 बजे तक आता बोले. मैं सवेरे फोन लगाया था ना उसको मैंने. 5:30-6 बजे पेमेंट वो कैसे बचत गट वाले बाया गया बोले बैंक में. उनके पास 4-5 बजे आ जाएंगे तो वो इधर लेके आएंगे. ऐसा है वो. अरे बाबा काय को उसकी राह देख रही है. और उसकी नीयत बदल गई तो फालतू को वो भी नहीं देगा पैसे. उसकी कमांडर लेके जाओ. 40-50 हजार की कमांडर नहीं बैठी, उसको लेके कमांडर लेके जाओ और अपना पेमेंट लेके आओ. 3 लाख मेरे को दो, 1 लाख तुम लो. फिनिश काम. मेरे को वैसा लग रहा है. उसकी नियत यदि बदली ना तो बस अपने को और घुमाएगा वो. चलो बाबा, कमांडर लेके निकलना पड़ेगा और अपना पैसा लेके आना पड़ेगा. और मैं क्या बोल रहा था, उसने अभी 470 की 4 लाख पर आ गया वो. और आगे जाकर भी वो कुछ ना कुछ कम देने की कोशिश करेंगे बरा. तो 1 रुपया भी कमी नहीं लेने का. और पैसे पूरे लेने के बाद में ही घर को आने का. कुछ भी लो, बाकी लगे तो इधर का वो जो पोल्ट्री फार्म का काम है ना, मेरे 2 आदमी इधर लगा लेता. लेकिन तुम पैसे लेके ही आना. नहीं कुछ भी हो पैसे लेके आऊंगा मैं. वैसे तो वो रामपुर के बाहर निकलता नहीं मैं इस बार. अच्छा ठीक है, अभी कैसा देर मत करो तुम, जल्दी निकलो अब. ठीक है, और पैसे लिए बगैर मत आओ. ओके. पैसे लेता है नहीं. काय करते काय सांगा बा आता. घोरे गावात. इनको पूछो जरा गांव में है क्या. तो वो गांव की तरफ से आ रहे नहीं. वो पूछो इनको शिवलाल जी टोयगोटे है क्या बोलना गांव में. अरे काकाजी, आपलं शिवलालजी टोयगोटे आणि काय बबनराव आणि काशीनाथराव गाव में दिखे क्या? गाव में है क्या? अच्छा हा शिवलाल टोयगोटे. हो, ते 3 जण का त्रिमूर्ती का? असं बापा त्याच्या संग काय काम पडलं बा भाऊ तुम्हाला? अरे भैया बहुत बड़ी लंबी स्टोरी है वो तो नहीं बताएंगे हम. लेकिन कैसा 4 लाख रुपए आज देने वाले थे. वो अभी तक हवा बोल रहे थे वो. अभी कैसा हो गया, अब फोन लगा रहे हम तो फोन स्विच ऑफ कर दिए वो तीनों ने भी. त्याला भड़कून जरा से नहीं क्या दे दस तर तो निगन ये पैसे. क्या आप कैसे बताना. हमने हमारे गांव के आदमी है, लेकिन क्या अपन तो कुछ नहीं बोल सकते ना. बहुत कठिन काम है तुम्हारा. पेमेंट का तो मुझे तो नहीं लगता मिलेंगे करके. क्या बात कर रहे हो, पैसे देते नहीं क्या. देंगे नहीं.
पहा ना बा, काढून पहा तुम्ही, कोशिश करा. पण मला नाही वाटत पैसे भेटेल म्हणून. 100% सांगतो ना. आम्हाला विश्वास आहे की ते तुम्हाला म्हणजे 4 लाख तर राहू द्या, पण 40 रुपये बी दिल का नाही याची गॅरंटी नाही. हो, म्हणून म्हणतो बा, पहा तुमचं काय आहे. अरे बाप रे, बहुत चालू आदमी नहीं तीनों भी. अरे बाबा, ये क्या आज का है क्या बाबा? 2 महीने 4 महीने हो गए कि एक ने कुछ ना कुछ तो भी झमेला रहता है उनका. किसके 2 लाख, किसके 4 लाख, किसके 5 लाख. फिर क्या, तो वो तिरी मूर्ति है ना वो, उनका कैसा हाथ नहीं पकड़ सकते कोई. नहीं नहीं नहीं, मेरे से नहीं पंगा लेंगे वो. उनको 2 बार मैंने कैसा है, बहुत धुलाई की उसने, लेकिन इस बार तो मैं पैसे निकल के ही जाऊंगा. वैसे तो मैं यहाँ से निकलता ही नहीं आज. नहीं 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 नहीं, कटी नहीं. तुम कुछ भी करो ना, हो पैसे निकलने से नहीं, हो रुपया भी मिलने का नहीं, तुमको घर को ही जाना पड़ेगा वापस. नहीं नहीं, वैसी बात नहीं है. वो कैसा, उन्होंने बोला था आज पैसे लेके जाओ करके, बचत गट का वो पेमेंट लाने वाले थे. और मेरे को लगता है घर को जाके उनको बाई लोगों को मांगता मैं अभी पैसे. अरे नेहमीच आहे त्याचं ते. बचत गटवाले ते रुपया तरी देते का? काही आपलं त्याच्यावर विश्वास तरी आहे का कोणाचा? मग हो हो करतील ते बचत गटवाले, आणि याले रुपया देत नाही, सांगतो ना तुम्हाला. मग तुम्हाला असं सांगते ते, उद्या या परवा या, झालं पैसे देतच नाही ते. अच्छा अच्छा, यानी बचत गट का भी कुछ खरा नहीं दिख रहा, नहीं क्या? अच्छा, कुछ ना कुछ तो यहाँ पे अब मेरे को कैसा दांगड़ो करना पड़ेगा फिर. नहीं नहीं नहीं, दांगड़ो मत करो तुम. दांगड़ो से कुछ नहीं होने वाला. हाँ, तुमको शांति से पैसे निकालना है ना, तो तुम एक काम करो. उनके घर के सामने झोपड़ी बनाओ और वहाँ पे रहने लगो. हाँ, खाना खिलाओ बोलना, क्या है तो जब तक मेरे 4 लाख नहीं मिलेंगे तब तक मैं यहाँ पे रहूंगा बोलना. बस खाना पीना तुम्हारी तरफ. अच्छा, ऐसा करना पड़ेगा फिर, नहीं क्या? ये दोनों को भेज देता मैं घर को. अभी पहले पैसे दिए तो ठीक, नहीं तो बस वहाँ पे मेरा पेंडॉल बिठा देता फिर, नहीं क्या? वैसे ही करना पड़ेगा. बस 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 वही करना पड़ेगा. उसके अलावा कोई तुम्हारे पैसे निकलने वाले नहीं. तुम लगे तो जाके देखो क्या बोलते क्या नहीं, पहले सुनो उनका, बाद में तुमको क्या करना है करो फिर. अच्छा अच्छा, देखता फिर मैं पहले अब क्या करता, घर को जाता मैं और देखता उनकी पहले सुनता पूरी, और बाद में मैं मेरा काम करता. ओके, चलो चलो भतीजे, निकालो गाड़ी अब. जमला तर शांताराम नाही चांगला, तर पैसे काढल्याशिवाय काही निघत नाही ते. आओ फिर. हाँ, कैसा है जरा ऐसा कैसा, हमारा नाम मत बताना, नहीं तो बस फालतू का काम. गांव के संबंध रहते हमारे. हाँ, जाओ बा, जाओ जाओ. हा बोल म्हणलं, काय गेलते घरी मग आणले पैसे? नाही ना, विड्रॉल नाही झाला म्हणते. आज लय गर्दी होती बँकेत, और उशीर झाला आणि कॅश कमी होती, तर मग कसं विड्रॉल द्यायचा होऊ शकला नाही. तर आता ते घरी आलेले आहेत, तर म्हणे आता काही सोमवारशिवाय पर्याय नाही म्हणे. बापरे, काय विड्रॉल झाला नाही म्हणते? अरे असं कसं काय विड्रॉल आहे? स्टेट बँक आहे ना ते, का तिथं काय पैशाचा घाटा आहे का? पण आता ते सांगून राहिले, ते का खोट्या बोलत असतील का आता? हा, झाला नाही म्हणते विड्रॉल द्यायचा. काय बोलून राहिले? विड्रॉल झाला नाही? अरे किती आपत आली आता, त्याला काय तोंड दाखवा आता. बापरे, जाऊ दे तिकडे. हे बा, येतो मी, पाहतो काय करायचं त्या. ठीक आहे ठेवतो मी. काशा बाबा, चल लवकर म्हणलं, ते पेंड्या राहू दे, चल लवकर लवकर चल म्हणलं. अरे कसं काय म्हणलं, हे पेंडे आणला का ना, राहिले तेवढे? हा, कुठं चालले म्हणलं? अरे तू काय लावून राहिला? तू आमचं आम्हाला टेन्शन नाही सुधरू राहिला, आम्ही काय करावं आता. अय काशा बबन्या, राहू द्या, ते उचलू नका, तिथंच टाका ना वापस. या चला, या मामांग. चला ना बाबा, आम्ही तर वाटच पाहू राहिलो पोराची. चला चला, पटकन पैसे घेऊन रवानो. कुठं जाता बाबा, डबल अजून मार खायचे पाहिजे, ते काय सांगा आपल्यावर. मग विड्रॉल झालाच नाही म्हणते, हो कॅश नव्हती म्हणते. सांगा आता तू, स्टेट बँकेत का पैसे नाही का? हा, लेका म्हणलं काही आपलं घुमून आहे ना हे. हा, 100% सांगतो भाऊ, याच्यात काहीतरी गेम आहे आपला. साहेब आता काय म्हणते माघरची? हा हॅलो, बोल म्हणलं. हॅलो हॅलो म्हटलं, ते गाडी घेऊन आलेत म्हणलं, हो पैशासाठी आपल्या घरापुढे उभे आहेत म्हटलं. दोघं तिघं आहेत त्याच्यात बसून. आपली कमांडर गाडी आहे, टॉप जीप काढला देईन, आणि गाडी घेऊन आले म्हणलं घरी. आवाज देऊ राहिले, शिवलाल भाऊ. मी हा घरात नाही, मी तुम्हाला फोन लावला, काय करू म्हणलं आता? हा, काय सांगायचं येईल? अरे बापरे, आलाय का ते? बापरे, त्याला दम नाही वाटते बा. त्याला म्हणलं 6 वाजे लोक येतो म्हणून, घरी येऊन पोहोचलाय का ते? बरं बरं बरं, ठीक आहे बा. सध्याचं कसं, त्याला सांग तू बसा म्हणा जरा भर, बाहेर चहा पाणी देऊन दे त्याला. येतेत म्हणा ते थोड्या वेळा. मी पाहतो काय करायचं ते, आता विचार करतो त्याच्यावर निर्णय घेतो. तोपर्यंत सांग येतेत म्हणा त्या, बाहेर गेलेले आहे. बरं, सांगतो मी त्याला तसं, बाहेर गेलेले आहेत म्हणतो, येते म्हणतो थोड्या वेळानं. तोपर्यंत काय होते काय नाही तर. हो बस बस, मी थोडासा विचार करतो त्याच्यावर, काय आता स्टोरी बनवा काय नाही तर. त्याच्यानंतर मी फोन करून तुला सांगतो बरोबर याचं. नाही तर मग सांगू का त्याला, पैसे गिसे समजा बा भेटले नाही, असं कसं काही सांगून देऊ का सरळ सरळ? नाही ना, सध्या म्हणूच नको, त्याला पैसे भेटले नाही म्हणून बिफराज होई ते. मी आल्यावर बरोबर करतो ते, कसं करायचं हँडल त्याला. तू म्हणा आल्यावर पाहा म्हणा तुमचं काय आता. येऊन राहिलेत म्हणा ते, थोड्या वेळा येतात म्हणा. बरं बरं बरं, तसं करतो मग. ठीक आहे, मग बाहेर बसायला लागते, काही हरकत नाही. क्या बहन जी, कितने आवाज देना, कब से खड़े हैं, चिल्ला रहे हम. एक तो फोन बंद रखा है शिवलाल भाऊ ने, वो बबन राव काशीनाथ ना, कोई फोन नहीं उठा रहा. पैसे का क्या इंतजाम किया नहीं किया, आज बुलाया आपने, कैसा क्या है वो? हा हा हा, हो बरोबर आहे तुमचं. पण ते थोडेसे जास्त कामकामी गेलेले आहेत. येतात ते थोड्या वेळात. मी आता तुम्ही बसा, नाही तर ओट्यावर बसा म्हटलं, मी पाणी घेऊन आणतो. ओटे पे बैठो नहीं सब बैठो. तुम देखो जरा, फोन लगा उनको. फोन मत बंद करते जाओ बोलना. पेमेंट है, देना पड़ता, लोगों का भी देना पड़ता ना हमको. वो कालू सिंह की 3 लाख देने हैं, हमारे 1 लाख लेने हैं, फिर क्या? तो
हो ना दादा, देतो ना म्हणलं, पैसे देतो तुमचे. डुबत डुबत नाही आम्ही तुमचे पैसे, सगळेच पैसे देणार आहोत. हो ना, लेकिन बहुत दिन हो गए ना, कितने दिन से घुमा रहे हो, देखो बोला तुम, देखो जरा फोन लगा और पैसे का इंतजाम करो, हम बैठे यहाँ पे पानी वानी दे दो, जान दो. हो ना, काही हरकत नाही, भेटते तुमचे पैसे. बसा तुम्ही, आणतोच मी पाणी. हटेले साहब पैसे मिलेंगे कि नहीं? है मेरे को तो डाउट ही लग रहा, क्या कठिन नहीं दिख रहा. नहीं सही बताया, वो 2 लोग मिले थे कि नहीं अपने को पुल पर, हाँ, बस 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 वो बराबर बोले थे अपने को, घुमाते अपने को, कैसा भी चाय पानी पिलाएंगे और घर को भेज देंगे. 100% वही बात होने वाली है, नहीं क्या? तो फिर क्या करने का आपने को? कुछ भी नहीं करने का भैया, तुमने गाड़ी लेके रिटर्न जाने का और मेरे वास्ते यहाँ पे एक झोपड़ी का बंदोबस्त करो, और मैं यहाँ पे रहने वाला हूँ, और पैसे जब आएंगे ना तभी मैं आने वाला हूँ घर को, समझा ना. हाँ, तुम कैसा अभी चाय पानी पियो और निकल जाओ. अच्छा ठीक है फिर, हम 1 घंटे में वापस आ जाते फिर. यहाँ पे तुम कैसा, जब तक पैसे नहीं निकलते तब तक आने का नहीं है. उधर का हम संभालते, तुम इधर का संभालना. ओके. शिवला भाऊ वापस गेला असं तर म्हणलं, पाना लावून फोन जरासा एक आपले आता फोन बंद आहे, त्याच्या तिकडचे काय आपल्याला फोन करू शकत नाही. गेला असं तर मग चालले जातात घराकडे. बरोबर, पाय तुम्ही फोन लावू ना, हो काय पोझिशन आहे तर. का काय म्हणते म्हणलं, हटीला गेला का घराकडे वापस कटवून? ना गेलाच नाही म्हणलं, ते दोघं जण गाडी घेऊन गेले वापस. तर ते एकटा इथं हॉटेल वट्यावर बसून आहे, वाट पाहून राहिला तुमची. ते म्हणते बा पैसे लेके जाऊंगा मैं, वैसे मैं जाने वाला नाही. बरं, म्हणजे गेलाच नाही ते, जाणारही नाही, नाही का? बरं बरं बरं, पाय तुम्ही मग आता कसं यास लागन मग. करतो मी काय करायचा बंदोबस्त त्याचा. ठीक आहे, ठेव फोन. बसू दे तिथे त्याले, येतो मी. मग आता इथंच आहे म्हणते ते, मा घरापुढे बसून आहे म्हणते, बाकीचे दोघं गाडी पलटून घरी गेले म्हणते. आता काय करावं, कसं करता आता? पण आता शेवटी आता एक त्याला तोंड दाखवाच लागन ना, काय आहे काय ते खरं सांगाच लागन का नाही. आता तर घरी जाच लागते आपल्याला, नाही का? आता ते काही पैसे घेतल्याशिवाय काय जाणार दिसत नाही मला. आता मिठी चुरी चालवा तुम्ही आज. कसं आहे, चहा पाण्याला घरी बोलवा, सोप सुपारी हे ते. असं आहे बा हॉटेल भाऊ, परिस्थिती गंभीर आहे, असं तसं काहीतरी करा. 2-4 दिवस कशी आपल्याला ढकलो नाही, त्याला रवाना करणं आहे. काय सांगा बा, आता मला तर नाही वाटत जमन म्हणून चाल. ते पोटातलं पाणी नाही हलदेत ना मी, बिलकुल असा बोलतो ना त्याला, बरोबर कव्हर करतो मी. आपल्या शांतारामच्या इथेही नेतो, पण तू बा सांगा असं असं परिस्थिती आहे, बचत गटवाल्याला पैसे भेटले नाही. काय आहे खरं ते त्याला स्पष्ट सांगून देतो. 2-4 दिवस ढकललं की मग पुढचं पुढे पाहता येते. पण मला तर नाही वाटत सोमवारी आपल्याला पैसे भेटते म्हणून, कारण की याच्यात 100% आपला गेम या बचत गटवाल्यानं केलेला आहे. आपल्याला पैसे देणेच नाही. मला तेच वाटून राहिलं, काहीतरी हे नाटक करायसाठीच केल्यासारखं केलं आहे ना. पैसे ते आपल्याला मला नाही वाटत भेटेल म्हणून. बस बस बस, फक्त नाटक आहे हे, आपल्याला पैसे देतच नाहीत ते. काऊन की त्याला आपलं माहिती आहे ना परिस्थिती काय आहे. तर शांताराम माहित नाही का, देवीदास हे ते आपल्याला देऊ देते का पैसे? जाऊ दे, तरी काही हरकत नाही, आपण पुढचं पुढे पाहू. आजचं आपल्याला निपटो नाही. चला आता घराकडे. हॉटेल कुठे आहे म्हणून बाहेर दिसला नाही मला, ते कुठं आहे काय आहे तर. मग इकडे तिकडे चक्रा मारून राहिला, पण अजून काही गेला नाही ती. तर म्हटलं मी काय म्हणतो तुम्हाला, पैसे आता तुम्ही कसे काय देणार त्याचे? आता कुठचे देणार पैसे? पैसेच नाहीत. आता बचत गटवाल्यानं जर पैसे दिले तर ठीक, नाही तर मग काही खरं नाही. आता मी त्याला शांतारामच्या घरी नेतो, अशी परिस्थिती आहे. काय करावं आम्ही? गोड बोलून जरासा काटा काढायचा प्रयत्न करतो. काय म्हणतो ते जाऊ द्या आता. आपला भूषण नाही का, त्याच्याजवळ ते आपले 5 लाख रुपये चेक वापर करण्यात गेले नव्हते का? तर ते झाबरूजवळ ठेवलेले भूषणनं, तर ते त्याने दिले होते मारती गिरतीने वापस. तर मला सांगितली होती त्यानं गोष्ट, पण मी तुम्हाला सांगितली नव्हती. तर ते 5 लाख रुपये देऊन देऊ उद्या, आणि मोकळं करून जाय तिकडे. अरे बाबा राहू दे ना तेवढे, ते काय लिहायला द्यायला लावतं. मग बबन्या कशाला का फुकट आहे का? मग आपणच भरायचे का पुरे पैसे? मग बाकीचे पैसे त्याच्यापासून घ्यायचा ना, 2 हिस्से. ते कुठून देणार आहेत पैसे? काही देऊ नको, त्या पैशाचं नाव बी काढू नको. मी पाहतो हॉटेलला आणि घरात बोलावतो. चहा घे मांडतो त्याला जरा बरोबर. मी करतो कवर ते आता. घ्या साहेब म्हणलं, घ्या आता चहा घे, घ्या. काय आता चहातनी दूध कमी आहे म्हणा, पण काय करता आता परिस्थिती आहे माणसाची शेवटी, अशी परिस्थिती आहे बा. आता काय सांगा. वो मेरे को मत बताओ भैया, तुम अपना वो पैसे के बारे में बोलो तुम. हाँ, अभी तो राजा फोन बंद रखा तुमने. हाँ, कितनी देर से मैं राह देख रहा तुम्हारी, अभी तक आए नहीं तुम. अभी आ रहे, अभी अंदर बुला रहे. काय सांगा हॉटेल साहेब, लय परिस्थिती गंभीर आहे राजे. हो तुम्ही पायाला इतकं मारलं ना, तरी पण माणसाला घरी नाही राहता येऊ राहिलं. तू सोंग होती एका जणाची, कधी लाबाजीची, पेंड्या उचलायला होतो राजे दिवसभर 3 जण. आता शेवटी आत्ता घराकडे आलो, तर आत्ता मला एक जण सांगे रस्त्यावर, तर तुमच्या इथं कोणतरी माणूस आला म्हणे. नाही तर आता माझ्याजवळ आता फोनचं म्हणसान तर फोनचं बॅलन्स माया सरलेलं आहे, आणि एक तर आता इन्कमिंगही बंद झालं आणि आउटगोईंगही बंद झालं. काय करावं मग आता ते नेऊन, अशी परिस्थिती आहे बा. सबेरे तो बहुत बातें कर रहा था, ये नहीं है वो पैसे लेके आता. हो ना वो बराबर है तुम्हारा, लेकिन वो लोन का क्या हो गया? वो पेमेंट आया क्या? वो बचत गट का आने वाला था ना आज. हो ना आहे ना, आठवण आहे ना मला. आता तुमच्या पैशाची मला काळजीच आहे ना. आज आता पैसे काढून आणणार होते ते बाया, तर बहुतेक आणले असेल काढून. आपण आता त्याच्या घरी जाऊ आणि तुमचे पैसे तुम्हाला देऊन टाकतो बा. चलो जम गए आपने, क्या पैसे तो देता बोलते हो. अच्छा ठीक है फिर, जल्दी चल जाएंगे फिर. हाँ, चाय पीता मैं, तुमने पीती क्या? नाही मैं नाही लेता, लेव तुम लेवा. हो ठीक आहे. अरे आले का बबनराव? काय आले का मग? अध्यक्ष आहेत का घरी? आले पाहून? हो येऊनच राहिल्या आता, म्हणजे 5 वाजता झाल्या होत्या तशा, पण वावरात चक्कर मारायला गेल्या म्हणे. आता येऊन राहिल्यात ते. तर म्हटलं तोपर्यंत आपल्या इथं चहा घेतला असता काशीनाथचा आपल्या इथं. नहीं वो चाय वाय नहीं होना. वो कौन अध्यक्ष है, उनके घर लेके जाओ और पैसे दे दो मेरे को. हो ना ते येपर्यंत म्हटलं, जर तेवढा टायमात होऊन जात होतं. कसं आहे, आमच्या गरीबाच्या घरी पाय पडते तुमचे. अच्छा ठीक है, चलो.
तर या शिवलाल भाऊ मागून मग तुम्ही हो आता हॉटेल साहेबांना मा घरी नेतो मग तिथून तिकडे आम्ही येऊन जातो मग हो काशीनाथच्या घरी घेऊन जातो म्हटलं हो त्याची लई इच्छा होती जा म्हटलं हॉटेल साहेब या मग हो आलोच मी तिथं साहेब हॉटेल साहेब आपलं घरदार हे ते आपलं कसं साधारण हो हातावर पोट आहे म्हटलं हो सज्जन माणसं हो राजू आम्ही पण कसं आहे परिस्थिती आली आमच्यावर चोरी करायची पाहिजे आली नाही तर आम्ही वाटतं का तुम्ही चेहऱ्यावर सांगा आम्ही तिघे जण की खरंच आम्ही तुमच्या कोंबड्या चोरणार आहे म्हणून पण काय करता चोरा लागल्या म्हणा आम्हाला हो कारण की पोराच्या बिमारीसाठी विचारा नाही गेले आता बिमारीला 6 लाख रुपये लागले तर म्हणलं कसं आहे आम्ही तसं ॲडजस्टमेंट करून इकून तिकून करायला प्रयत्न केला पण शेवटी हाती लागलो आता काय करता आता शेवटी देतो म्हणा आम्ही बचत गटातून तसं काही तुमची बोलवत नाही आम्ही अच्छा 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 ठीक आहे लडका बीमार था क्या तुम्हारा हो ना जे मध्ये होतं ते पण आता सरकारीमध्ये आणलं त्याला आता काय करा आता परिस्थितीच नाही आता का आता तुरी सोंगणं सुरू आहे आता तेवढीच तुरी का लागन ते जे काय होईन ते अवकाळी काही सुचू देत नाही आता पाहतो आता काय होते तर 5 रुपए का चाय कितने का गिरा तेरे बाबा नहीं क्या घुमा रहा क्या नहीं नहीं वो तो है मना हर आदमी के पीछे कुछ ना कुछ समस्या होती है हमारे के पीछे नहीं है क्या फिर तो वो जान दो मेरे पैसे के बारे में जल्दी अब क्या है क्या नहीं तो चलो उधर असं लेखाचं फुकट चहा पिवलं लेखाचं काही ताल बसत नाही वाटते बरं बरं तुमची इच्छा हो चला मग आता ते काशीनाथ भाऊ म्हणते हो तिथं जाऊन चालले मग ऐसा तो फिर क्या हो गया फिर झगड़ा हो गया था क्या अच्छा अच्छा आज ही चले गए बहुत झगड़े हो गए हमारे क्या करेंगे मैंने मेरे दोस्त के लिए अपना ज़िंदगी ख़राब कर दी और ना उनका लड़का बीमार था इसलिए मैंने कैसा मुर्गियाँ चुराने में उसको मदद की और नहीं तो मैं काय को आता था ऐसी परिस्थिति हो गई हटेल साहब इनके लिए मैं बर्बाद हो गया अभी 4 लाख तो कैसे देना ही पड़ेगा ना तुम्हारे चलो बा देखेंगे फिर अब बचत गट की तरफ क्या है तो बस बाबा खतरनाक नाटक कंपनी है यहाँ पे नहीं क्या बस ऐसा वैसा तो बस हो गया खलास काम अच्छा जान दो फिर वो हो गया सो हो गया अभी चलो फिर क्या है तो उधर देखेंगे वाह चलो आता झाले वाटते नेमक्या नाही का हो ना कसं बबनराव आले होते हो बलावासाठी तर काही घरी नव्हत्या म्हणे काय आता यायचे पैसे द्यायचे आहेत हो हे सकाळपासून काय मला वाटते दुपारी झाले वाटते बहुतेक तर कसं आहे यायचे आता पैसे देणं होते म्हणून आपण काळजीने तुम्हाला म्हटलं बा लवकरात लवकर पैसे काढून आणा तर मग आणले असं तर मग ते 4 लाख यायला देऊन द्या बा कसं आमच्या डोक्यावरचं वजन कमी होऊन जाते हो ना आहे ना तुमचा अर्ज आहे सगळं आलेलं आहे फक्त कसं विड्रॉल करायला आम्ही गेलो परंतु बँकेत कॅश नव्हती त्यामुळे कसं आज विड्रॉल झाला नाही आमचा आता उद्या शनिवार रविवार आणि काय आता शक्यच नाही ना आता सोमवार शिवाय तर काही आता आम्ही काही करू शकत नाही बाप रे सबके सब मिले हुए हैं रे बाबा बचत गट वाले भी नहीं ये भी नहीं क्या सचमुच बहुत सब नाटक कंपनी खतरनाक है यहाँ पे तो फिर क्या सोमवार को मिलेंगे क्या हाँ 100% भेटणार तर आहेच म्हणा 100-101% भेटणार आहे परंतु जर बँकेत जर काही प्रॉब्लेम आला लिंक नसली किंवा काही जर समजा ते आमच्या हाती नाही ना बस 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 हो गया अपना काम ही होगा आपने क्या यानी समझो सोमवार को भी ऐसा 100% नहीं बता सकते तुम पण आता बँक आमच्या घरची आहे का भाऊ बँकेत आता काय असते अडचण येते काही होऊ शकते भेटल्यावर आम्ही होच देणार जाऊन यायला पैसे सांगा आता काय बोला आता सांगा म्हणलं बरं झालं तुम्हाला इथं आणलं म्या हो तुम्हाला जर म्या म्हटलं असतं की बा पैसे भेटले नाही ते खरं वाटलं असतं का तुम्हाला म्हणून म्हणतो कसं आहे थोडंसं धीर ठेवा सोमवारी तुमचे पैसे बिलकुल आणून देतो आम्ही तुम्हाला नहीं 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 मैं टेंशन नहीं ले रहा अब कैसा तुम्हारे हिसाब से जब तुम्हारे से पैसे आएंगे तब दे देना मैं तुम्हारे घर के सामने झोपड़ी बना के रहता तुम मेरे खाने पीने का रोज का बंदोबस्त करो बस बाकी कुछ नहीं हमारे आदमी वो सामान लेके आ रहे झोपड़ी बना रहे और बाकी कुछ हम बोल नहीं सकते अब काय हटेल साहेबराज जरासा विश्वास नाही तुम्हाला सोमवारी पैसे देऊन राहिले ते आता तुमच्या समोर आहे बा अध्यक्ष सगळ्या गोष्टी इथंच आहे ना वो सब तुम्हारा बराबर है मेरा सब गलत है लेकिन मैं कैसा जब तक मेरे पैसे नहीं मिलते तब तक मैं तुम्हारे घर के सामने से उठता नहीं समझा ना बस मेरा सामान उधर आ गया मैं जा रहा हूँ वहाँ पे बैठने को मेरा खाने पीने का बंदोबस्त करो तुम अब हाँ हो गया अब तुम्हारा मैंने बहुत सुना बहुत तुमने कैसा मेरे को बहुत घुमाया हाँ मेरे पैसे जब तक तुम नहीं देंगे तब तक मैं यहाँ पे हूँ समझा ना बस ओके नहीं कर रहा मैं बरोबर नाही राजा लोक काय म्हणतील मला हे काय घरापुढे कोण आहे पण काय आहे कसं आहे फालतू राजा मामी तुम्ही कधी राजा लय घोर करून राहिले तुम्हाला सोमवारपर्यंत दम नाही म्हणजे लय झालं मग तुमचं नहीं मैं कुछ सुनता नहीं अब तुम्हारे समझा क्या जब तक मेरे 4 लाख नहीं आएंगे तब तक मैं यहाँ पे हूँ हाँ वो 8 दिन यहाँ पे 8 दिन वो उसका बबन राव का घर 8 दिन वो काशीनाथ राव का घर समझा ना हाँ मेरे पैसे जब तक नहीं आते तब तक मैं रामपुर में हूँ बस लय झालं राजा कसं म्हणलं शिवलाल भाऊ आता म्हणजे अति झालं ना अरे काय तुम्ही राजा ऐका ना बा इथे हे मांडू नका ना तुमची सोमवारी पैसे देऊन राहिला आम्ही तुम कुछ भी करो हाँ मैं यहाँ से हटने वाला नहीं समझा ना तुम जब तक मेरे 4 लाख यहाँ पे नहीं ला के देंगे तब तक मैं यहाँ पे हूँ समझा हाँ ओके चालले आता हे हो यायला तर वाटते बरंच आहे काय शांताराम भाऊ काय झुंबर काय आहे म्हणलं इकडे यायचं तर कामच असते आता हो यायला तर मस्त मजा वाटत असं नाही नाही इकडून चाललो होतो काय जण म्हणे बा काय आहे इथं जरासं ते पैशाचं काहीतरी चालू आहे म्हणे काय देऊन टाक ना बा कायचे पैसे आहेत तो इकडे हो ना देऊ ना आम्ही आता आमचं आम्हाला माहिती तुम्ही जा तुमचे कामं करा हो जा म्हणलं जा शिवलाल भाऊ कसं करता म्हणलं हे हा पुरी नामोशी करते आपल्या आता हे पुन्हा पुरा कचराच करू राहिला नाही आता मग काय तर सर उद्या सकाळी बोस आहे नाही नाही लावाच लागते आता लवकर बंदोबस्त आता एक पत्ता आहे आपल्या पैसे बघता आता हो खादोडे पैसे जावं लागते आपल्याला ते आहे जैलात हो तिथं आता उद्या काही कोशिश करून त्याच्या पुढे हातपाय पडावं लागते आपल्याला मला ना बा मग उद्या लवकर सोय लावायची पटकन रवाना करायले हो हे पुरत नाही आता हे कसं आहे हे मानगुटीचं बसलेलं होतच आहे आता
बस 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 उद्या बिलालाच्या जेलात जाऊन भेट घेऊ त्याची आणि बस त्याच्यापाशी काही ना काहीतरी कार्यक्रम बसू आपला. चला आता चला जाऊ द्या बसू द्या आता आजचं जेवण देतो मी. पाहू उद्याच उद्या. बोला काय होतं तुमचं कोणाला भेटायचं आहे तुम्हाला? हां बोला बोला हां बरं बरं ठीक आहे. बाकी काय विषय काय तुमचा कोण आहे काय तुमचं नाव काय? मी आपलं शिवलालजी टोयगोटे विदर्भ तालुका अध्यक्ष इचुकाटा संघटना सामाजिक क्रांतीचे प्रणेते शिवलालजी टोयगोटे. तर मला भेट घ्यायची आहे MM खादोडे आपले व्यापारी आहेत ना ते. तर ते माझे नातेवाईक आहे आणि मला त्यांच्याशी 10 मिनटं बोलायचं होतं. तर जर आपली परवानगी असेल तर मी त्यांना भेटू शकतो का? अच्छा ठीक आहे. तर मी आत्ता बिलाला साहेबांना विचारून तुम्हाला मी काय परमिशन द्यायची नाही द्यायची ते सांगतो. तुम्ही बाहेर बसा 10 मिनटं मी आलोच. मी रिटायर झालाच नाही तर बा अजून हे असं असं बिलाला साहेब आहेत का असं असं बरं ठीक आहे. बा या विचारून या त्यांना आणि परमिशन घेऊन या. बाबा ते आपले सांगायला आले की शिवलाल टोयगोटे भेटायला आले तुम्हाला. तर इतका आनंद झाला सांगतो तुम्हाला. खरंच नातेवाईक आल्यापेक्षा म्हणलं तुम्ही आलेले बरे हो कारण की खरंच लय राजा किस्ते रंगवले होते तुम्ही माहोल केला होता. खादोडे साहेब काय सांगा तुम्हाला इतकी दुनिया पाहिली आम्ही पण तुमच्यासारखा देव माणूस आम्ही नाही पाहिला. हो जिथं ज्यावेळेस माणसाचे सगळे प्रश्न म्हणजे आता म्हणजे बाबा काहीच करू शकत नाही म्हणून देवाचंच नाव घ्यायची पाहिजे येते त्यावेळेस तुमचं नाव आम्हाला आठवते. हो की म्हटलं आता या समस्येतून फक्त आपल्याला खादोडे साहेबच वाचू शकते. हो कारण की आपला तारणहार म्हणजे खादोडे साहेब. अरे सांगा ना काय अडचण काय तुमची? नाही म्हटलं साहेब फक्त 4 लाखाची अडचण आहे. म्हटलं एकाचे आमच्या अंगावर पैसे आहे ते आम्हाला तोडून राहिला. मोठं कठीण परिस्थिती झालेली आहे. फक्त एवढे 4 लाख द्या भले आम्ही तुमच्या घरी धुणे भांडे करतो फरशा पुसतो काही काम करतो बा दवाखान्यात सांगा कुठेही सांगा. लय परिस्थिती खराब झाली आमची काय करा. मोठं कठीण काम झालं एवढं तुम्ही याच्यातून वाचवा आम्ही तुम्हाला लय मदत करू पुढे. फक्त एवढं काम करा आम्हाला तुम्ही कामाला ठेवा वर्षभर कामाला राहतो आम्ही तुमच्या घरी. फक्त एवढं काम करावा. बरं झालं आहे तो खोलीत आलं नाही का. हो एरी आपल्याला 2-3 माणसं पाहिजेच होतं. कसं घरचीचा फोन आला होता. माणसानं मोठं कठीण काम झालं म्हणे नाही का दवाखान्यात एखादा. बरं 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 ठीक आहे. कसं आहे तुम्ही माझ्यासाठी एवढे जीव लावणारे माणसा पण कसं आपलं घरचं म्हणून तुम्हाला काम करावं लागेल ना. हो कसं आहे मस्त आपलं राहायचं खायचं प्यायचं आणि आपलं समजून काम करायचं. हो तर काही हरकत नाही तुमची परिस्थिती समजून घेतो मी. तुम्ही घरी जा मी तुम्हाला चिठ्ठी लिहून देतो तेवढी चिठ्ठी दाखवा आणि बरोबर ते तुम्हाला व्यवस्थित सांगून देईन. हां ठीक आहे. बाबा हमारे दाता मिल गए खादोडे साहेब धन्यवाद धन्यवाद. बा तुमच्या इथं मरे लोक काम करीन बा तुमचे पाय पकडू द्या मला हात पकडू द्या. अरे बाबा गच्ची नको पकडू फक्त नाही का. हो शिवलाल तर काही खरं नाही बाबा. काही नाही काही नाही. बा जा तुम्ही मी एका शब्दात मी तिथं कसं चिठ्ठी देतो तुम्हाला लिहून तुम्हाला कामाला ठेवते ते आणि पद्धतशीर करा तुम्ही. 4 लाख रुपये मी द्या सांगून देतो. ठीक आहे ठीक आहे. मी तुम्हाला 4 लाख रुपये देते. मी वाचलं सर्व चिठ्ठी वगैरे. तर बघा तुम्हाला उद्यापासून तुमचं सामान वगैरे तुम्ही घेऊन या आणि इथं तुम्हाला दोघाला धुनी भांडी स्वयंपाक फरशी पुसणे सगळे घरचे कामं दोघांनी आटपायचे किचन वगैरे सगळं जमतं तुम्हाला. काही चिंता करू नका मॅडम तुम्ही. आता तुम्ही कोणत्याच कामाला हात लावायचा नाही. हो आम्ही कसे हॉस्टेलला शिकलेले आम्हाला धुणे भांडे कपडे लत्ते सगळं आम्ही म्हणजे काही बिलकुल किचनमध्ये हे ते तुम्ही बिलकुल टेन्शनच घेऊ नका आता. हो दवाखान्यामध्ये आमचे बबनराव राहतील आम्ही दोघं जण भले इकडे राहू. हो काही विषय नाही. ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही. तर मी 4 लाख रुपये देतो आणि कोण बबनराव तुम्ही उद्यापासून हॉस्पिटलमध्ये आणि हे दोघं जण तुम्ही घरचं कामं सगळं तुमची धोपटी सगळी उद्या इथे घेऊन या आउट हाऊसमध्ये साहित्य ठेवा आणि उद्यापासून कामाला लागा. बरं बरं ठीक आहे साहेब. बस उद्यापासून आम्ही आमचं ते कमांडर आणतो तिथं ते आमची गाण ठेवलेली आहे ती आणि बस उद्यापासून आम्ही कामाला लागून जातो. ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही. या मग उद्यापासून मी आमच्याकडचे जे नोकर आहेत ते काही कामाचे राहिलेले नाही. खूप चाटा देऊन राहिले त्या सर्वांना सुट्टी देऊन देते आणि उद्यापासून तुम्ही येऊन जा. ओके हां ठीक आहे. चलो ले तुम्हारे पैसे ले गिन लो बराबर है क्या नहीं तो 4 लाख रुपए पूरे और उठा यहाँ से तुम्हारा क्या है तो चलो भागो यहाँ से. अरे बाप रे कहाँ पे गाला मारा इसने नहीं वो कुछ ना कुछ तो कबाड़ किया इसने. अच्छा ठीक है कुछ बात नहीं. हो रखो रखो थैली बराबर होंगी गिनता मैं बराबर. चलो गिन लो क्या है कम ज्यादा होंगी तो अभी बता देना. हाँ चलो निकलो जल्दी. यहाँ से अपना बोरिया बिस्तर उठा लो और निकल जाओ. ठीक है पैसे दिए तो उपकार नहीं किए तुमने समझे क्या. मेरे पैसे है वो. चलो निकल रहा मैं अभी. आज से अपना मैटर क्लोज. ओके बाय बाय.